त्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालेत. किशोर यांनी जबरदस्त फलंदाजी केली. धावसंख्या 37 आकड्यावरती पोहोचवली पहिल्या 2 षटकांच्या पाठीमागे. तिसऱ्या षटकात प्रदीपकडे चेंडू सोपवलाय कर्णधारांनी. पॉवर प्ले आता मात्र फिनिश झालाय. तर मात्र 5 क्षेत्ररक्षक आपल्याला तिसऱ्याच घेऱ्याच्या बाहेर नक्कीच पाहायला मिळतील, जे गेल्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक बाहेर होते. यावेळेस ऑफ स्टंपवरती बॉलला फेकलाय. लाईन नक्कीच पाहावी लागेल. पंचांचा इशारा आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा येतोय. 38 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचते. एकेका धावेने मात्र संघ पुढे सरकतोय. जितकी जास्त स्ट्राईक किशोरकडे असेल तितका मात्र निर्देश संघ मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. स्टेप आउट डाऊन साईडला खेळतात. मिस टाइम क्षेत्ररक्षक आहे समोर, झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीम निर्जेला. फलंदाज बाद होत आहेत. नक्कीच स्टेप आउट झाले होते आणि ऑनसाईडला चांगला फटका होता. थोडीशी ताकद कमी पडली. जर थोडीशी ताकद फटक्यामध्ये लावली असती तर नक्कीच फटका सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता. 38 या आकड्यावरती धावसंख्या. तिसरं षटक मैदानामध्ये मार्गस्थ गोलंदाज प्रदीप यांचं. यानंतर दुसऱ्या फेरीला नक्की सुरुवात होईल आणि त्यानंतर मानपाडा विपक्ष दातिवली असा सामना असेल. सामना क्रमांक दुसऱ्या फेरीतील पहिला. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी या इनिंगच्या ब्रेकमध्ये यायचंय. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल जेव्हा पहिले सत्र समाप्त होईल तेव्हा आपण टॉस साठी नक्की द्यायचंय. 38 धावा दाफलकावरती गोलंदाज रेडी होतात. पुन्हा एकदा प्रदीप बॉलिंग मार्क वरती. तिसरं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे. फिरकी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. फुल टॉस ऑन साईडला चेंडूला फेकून दिलंय. भरपूर मोठी गॅप आहे डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये आणि त्या गॅप मधनं चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय 4 धावांसाठी. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे जाते. तब्बल 42 धावा. राजेशच्या बॅटमधनं आपण या क्रीडा स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक देखील बघितलं, परंतु 70 धावा देखील कमी पडल्या. यावेळेस काय फटका खेळलाय, चांगला फटका आहे. फाईन लेग मधनं चेंडू मात्र ट्रॅव्हल होते बाउंड्रीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावतायत मात्र तोपर्यंत बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. फलंदाज किशोर मैदानामध्ये आग लावतोय. आग ओकणारी फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि आतापर्यंत धावसंख्या तब्बल पोहोचली ती म्हणजे 46 या आकड्यावरती. वैयक्तिक 35 धावा आतापर्यंत कोटल्यात फलंदाज किशोर यांनी. 9 चेंडू फक्त फेस केलेत. आक्रमक बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. फिरकीच्या विरुद्ध हल्ले चढवतात मैदानामध्ये. यावेळेस बॅट पायाच्या मधनं समोर ड्राईव्ह करतात फक्त बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये. चेंडू मात्र उचलण्यामध्ये थोडीशी चूक होते. तोपर्यंत 2 धावा नक्कीच मैदानामध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. एकेरी धावेने संघ पुढे सरकतोय. तिसरं षटक मैदानामध्ये नक्कीच मार्गस्थ आहे. एक यश मात्र घेण्यामध्ये यश आले गोलंदाज प्रदीप यांना, परंतु इथे काही करून किशोर यांना लवकरात लवकर तंबूत पाठवावं लागेल. कारण की जर किशोर येणारे ही 2 षटकं जर क्रीजवरती थांबले तर बहुतेक एक उच्चांक स्कोर या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेले तर आपण धावसंख्येकडे 49 आकड्यावरती धावसंख्या पोहोचली. तिसरं षटक मैदानामध्ये मार्गस्थ. 49 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि पहिले दोन्ही संघ देखील धावा चेस करताना जिंकलेत. मात्र डिपेंड करताना कोणत्याही संघ या मैदानामध्ये जिंकलेला नाहीये. यावेळेस फेकी देखील चांगली होते. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये फिनिश झाले आणि 3 षटकानंतर 51 धावा धावफलकावरती आमची ड्रिंक स्टॉले देखील मैदानामध्ये जाते. 3 षटकानंतर 51 धावा धावफलकावरती. खूप चांगली सुरुवात, जी सुरुवात हवी होती टीम निर्जेला ती सुरुवात मात्र करून दिली फलंदाज किशोर यांनी आपल्या संघासाठी. तब्बल 51 धावा कोटल्यात. इथून काहीतरी वेगळं करावं लागेल उंबरडे संघाला. टॉस जिंकून मात्र प्रथम फिल्डिंग स्वीकारली होती उंबरडे संघाने आणि त्यांचा निर्णय संपूर्णपणे मोडीत काढलाय.
आणि तब्बल 51 धावा आतापर्यंत कुठून काढल्या. अजूनही 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे, तर येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये बघायचं आहे की किती धावापर्यंत संघ मजल मारू शकेल. 70 धावा एक क्रीडा स्पर्धेतला उच्चांक आहे काटाई संघाच्या नावावरती, परंतु तरी देखील काटाई संघाचा सामना पराभूत झाला. लास्ट ओव्हरमध्ये तब्बल 25 धावांची गरज होती आणि त्या 25 धावा कुठल्या गेल्या फलंदाज खंबालपाडा संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून, आणि अंतिम क्षणामध्ये मात्र तो सामना गमावा लागला. 51 धावा धावफलकावरती आहेत 3 ओव्हरच्या नंतर. षटक क्रमांक 4 चौथ्या षटकात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राजू येत आहेत. जे राजू यांनी पहिलं षटक 11 धावांचं हाताळलं होतं, त्याच राजू यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास ठेवलाय. इथून कोणताही गोलंदाज विश्वासावरती उतरला नाहीये कर्णधारांच्या, कारण की पहिल्या 3 षटकांच्या पाठीमागे तिन्ही गोलंदाज महागडेचे झाले टीमसाठी, परंतु प्रदीप यांनी थोडासा कमबॅक करायचा प्रयत्न केला. जर पाहायला गेले तर प्रदीपच्या षटकामध्ये 2 चौकार जरूर आले, परंतु दुसरं षटक भरपूर महागड होतं संदीप यांचं. तब्बल संदीप यांनी धावा 26 खर्च केल्या दुसऱ्या षटकात. तर चौथं षटक राजू यांचं. नवीन आशा नवीन किरण घेऊन गोलंदाजी मार्कवरती राजू रेडी झालेत. राजू यांना काहीतरी करावं लागेल टीमसाठी, कमीत कमी धावा खर्च करावा लागतील आणि लवकरात लवकर फलंदाज किशोरला तंबूत पाठवावं लागेल. तर या सामन्यावरती तुम्हाला बॅलन्स राहायचं आहे, कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखायचं आहे तुम्हाला निर्जय संघाला. तर कारण की ज्या प्रकारची फलंदाजी सुरू आहे, मोठे फटके, खूप चांगली बॅटिंग, फक्त 12 चेंडू फेस केले आणि तब्बल 38 धावांचं एक मौल्यवान योगदान आपल्या संघासाठी दिलंय फलंदाज किशोर यांनी. नवीन फलंदाज मैदानामध्ये महेंद्र येत आहेत 5व्या क्रमांकावरती. नवीन फलंदाज महेंद्र येतात मैदानामध्ये. यावेळेस चेंडूला उडवले, चेंडू बरोबर समोर लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक होते मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमा पार जातोय. बाउंड्री लाईन क्लिअर करून लॉंग ऑफची 6 धावांसाठी. पुढचा चेंडू पुन्हा त्या गोलंदाज रेडी होतोय. खूप चांगली बॅटिंग, आक्रमक रूप धारण करतायत. हा चेंडू लेग स्टिक नक्कीच सोडून जातोय. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. संदीप भाणे, खूप चांगले पंचांची भूमिका, आणि दशरथ सोरकाते दावडीचे पंच मनोहर दावडी, खूप चांगलं पंचांची भूमिका दोन्ही पंचांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. अचूक डिसिजन्स पंचांच्या माध्यमातून नक्कीच दिले जातात. लेग बायचे पंच, लेग बायची ही एक धाव आहे. तर धावसंख्या आतापर्यंत पाहायला गेले तर पोहोचते ती म्हणजे 59 या आकड्यावरती. खूप वेगाने धावसंख्या पुढे सरकली. 59 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानामध्ये 4थं मार्गस्थ. यावेळी चेंडूला उडवले, चेंडू बघायचंय उंची भरपूर आहे, लांबी प्राप्त करेल का, आणि मैदानामध्ये चेंडू राहतोय आणि खूप चांगला मैदानामध्ये झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल, धक्का लागला. आणखीन एक फलंदाजी करणाऱ्या संघ निजेला. नवीन फलंदाज सोमनाथ मैदानामध्ये येत आहेत. काय झेल टिपला, चेंडू भरपूर उंच गेला होता, असं वाटलं की झेल ड्रॉप होईल की काय, परंतु लॉंग ऑफ मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना तिथे क्षेत्ररक्षक चूक झेल टिपला जातो त्यांच्या माध्यमातून. अरुण होते तिथे लॉंग ऑफ मध्ये, सुरेख झेल टिपलाय. 59 धावा धावफलकावरती. 4थं षटक गोलंदाज राजू यांच्या मैदानामध्ये मार्गस्थ. 4था सामना आजच्या दिवसातला मैदानामध्ये रंगतोय. यावेळेस काय फटका खेळ, लाजवाब फटका आहे. क्षेत्ररक्षक फक्त तिथे उभे राहतील आणि त्यांच्या डोक्याच्या वरनं चेंडू मात्र सीमापार निघून जातोय 4 धावांसाठी.
धावसंख्या 63 आकड्यावरती पोहोचली. 63 63 धावा धावफलकावरती. वेगाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 63 आकड्यावरती आतापर्यंत पोहोचली. सामना क्रमांक 4 मैदानामध्ये रंगतो आजच्या दिवसातला. ठीक 10 वाजता आज मात्र सामन्याला सुरुवात झाली. यावेळेस आणखीन एक चांगला फटका मात्र मिस टाइम आहे. समोर क्षेत्ररक्षक आणि साधा आणि सोपा झेल मात्र समोर टिपला जातोय. फलंदाज बाद झालाय. या षटकात तब्बल 3 गडी बाद केले गोलंदाज राजू यांनी. ज्यासाठी त्यांना पाठवलं होतं ते काम मात्र त्यांनी चोखरित्या पूर्ण करून आपल्या संघासाठी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. खेळ संपला मैदानामध्ये पहिल्या 4 ओव्हरचा, पहिल्या 4 षटकांचा आणि पहिल्या 4 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 63 धावा. 63 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हर नंतर 63 धावा तब्बल धावफलकावरती. सुरेख मैदानामध्ये कामगिरी केली जाते. खूप चांगली मैदानामध्ये सुरुवात झाली आहे. 63 धावा तब्बल धावफलकावरती कुठल्या गेल्यात. शेवटचे षटक असेल 5वं षटक आणि या शेवटच्या डेथ ओव्हरमध्ये हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती 5 रन केले गोलंदाज योगेशनला. योगेश येतात षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी मार्कवरती. धावा धावफलकावरती गोलंदाज रेडी होते पुन्हा बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मोठा फटका आहे परंतु थोडासा चेंडू आतमध्ये राहील आणि इथे मात्र झेल ड्रॉप झालाय आणि झेल ड्रॉप झाला आणि त्याच्या बरोबर 4 धावा देखील मिळतात. चौकार. चुकीची मैदानामध्ये फिल्डिंग पाहायला मिळते आणि या 4 धावा तब्बल मिळाल्यात. 67 आकड्यावरती धावसंख्या पोहोचते. वेगाने धावफलक पुढे सरकते आणि इथे फुल टच होता. मिस टाइम आहे. पुन्हा एकदा झेलची शक्यता आणि इथे सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल नक्कीच ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. पण इथे भरपूर प्रमाणामध्ये झेल नक्कीच ड्रॉप केले जातात आणि सर्वात जास्त फलंदाज कोणत्या स्वरूपामध्ये बाद होत असेल तर ते मात्र झेलबाद स्वरूपामध्ये होतात आणि इथे मैदानामध्ये तेच झेल ड्रॉप केले जातात. आतापर्यंत या षटकात 2 झेल ड्रॉप झाल्यात. एक शॉट फायनलिंगला झेल ड्रॉप झाला आणि एक बरोबर समोर लॉंग ऑनला झेल ड्रॉप झाला. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. अतिशय वेगाने बॅट फिरवली होती. जर बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं असतं तर नक्की चेंडू भरपूर लांब जाऊ शकला असता परंतु असं मैदानामध्ये घडत नाहीये. धावसंख्या 69 आकड्यावरती आणि समोर क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतील. 69 धावसंख्येवरती आणखीन एक धक्का लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीम न्यूझीलंडला. लागोपाठ मात्र मैदानामध्ये धक्के लागतायत परंतु जो स्कोर हवा होता त्या स्कोर पर्यंत नक्कीच टीम पोहोचली मित्र. म्हणून 69 धावा आतापर्यंत कुठल्या या स्पर्धेमध्ये 69 धावा काटाई संघाने देखील कुठल्या होत्या बघायचं. 69 धावा या स्पर्धेतला उच्चांक आहे तो मात्र तोडण्यामध्ये यश येईल का टीम न्यूझीलंडला. परंतु त्या 70 धावा देखील चेस झाल्या. असं वाटलं की अंतिम क्षणामध्ये सामना जिंकेल का काटाई संघ. हो लाजवाब फटका. काय फटका खेळलेत. चेंडूला जसं बाउन्स केलं तसंच मात्र फटका सुरेख फटका सुमन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी 73 धावांवरती धावफलक पोहोचले. टाळ्या वाजवा टीम न्यूझीलंडसाठी. या क्रीडा स्पर्धेतला उच्चांक धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला आजच्या दिवसातील 73 धावा. आउटफील्डचा फायदा बघा किती होते खेळाडूंना. आणखीन एक चांगला फटका आहे मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत योग्य ठिकाणी. आणखीन एक धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होईल का आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात ते मात्र फलंदाज नक्कीच बाद झालेत आणि खेळ संपला मैदानामध्ये. इथे पहिल्या 5 षटकांचा आणि पहिल्या 5 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती पोहोचली आहे ती म्हणजे 74 आकड्यावरती आणि 75 धावांचं टार्गेट सेट केलंय ते म्हणजे न्यूझीलंड संघाने टीम उंबारडे समोर. चला टॉस साठी या विनंती असेल मानपाडा संघाचा संघनायक आणि दातिवली संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचंय.
विनंती असेल या लगेचच मनपाडा संघाचा संघनायक आणि दातिवली संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. तर टीम निजे आपण लगेच फिल्डिंग लावायची आहे. टार्गेट आहे ते म्हणजे 75 धावांचा. तर जावत माझ्या दिशेने आपण चला मानपाडा दातेवली कॅप्टन आपण टॉस साठी या लगेचच. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. तर जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. दोन मोठे संघ आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये. टार्गेट आहे टीम समोर तब्बल 75 धावांचा. उच्चांक भरपूर मोठा टार्गेटचा नक्कीच टीमला पाठलाग देखील करायचा आहे. 74 धावा कुठल्या नियोजय संघाने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. चला फिल्डिंग लावा टीम नियोजय विनंती असेल. आणि टॉस साठी या मानपाडा आणि दातिवली. मनपाडा संघाचा कॅप्टन आणि दातिवली संघाचा कॅप्टन आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल. तर षटक क्रमांक पहिल्या पॉवर प्लेचा असेल. 75 धावांचा टीम समोर टार्गेट आहे. इथून पहिल्या बॉल पासूनच मात्र इथे प्रहार करावा लागेल. उंबरडे संघाच्या फलंदाजांना पहिल्या षटकापासूनच मोठे फटके मारावे लागतील. कारण की ज्या प्रकारे या 75 धावा धावफलकावरती लावल्यात. पाच ओव्हरचा सामना असेल. तर मी विनंती करतो प्रजेश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते टॉस करून घ्यायचा आपण सामन्याचा. मनपाडा विपक्ष दातिवली दोन मोठे संघ असतील एकमेकांच्या विरोधामध्ये. आणि प्रजेश पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आडिवली गावातलं दानशूर व्यक्तिमत्व. आणि त्यांच्या शुभाचे नक्कीच अंदाज. एका बाजूला रोहिदास आणि दुसऱ्या बाजूला योगेश ही जोडी सलामीसाठी आली आहे. तर पहिल्या षटकात गोलंदाजी मार्कवरती जनार्दन मामा रेडिओच्यात पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती. सामन्याला सुरुवात होते. टार्गेट आहे टीम समोर 75 धावांचं. पहिला चेंडू जनार्दन मामा यांचा ऑनसाइडला फक्त चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षक येत आहेत डीप मध्ये. चेंडू मात्र उचललाय तोपर्यंत एकच धाव कंप्लीट होईल. धावसंख्या 1 या आकड्यावरती. धावसंख्या सलामीसाठी आले होते बॅटिंगसाठी. फटका देखील चांगला खेळले होते मात्र थोडासा मिस टाइम झाला त्यामुळे ते बाद होत आहेत. थोडीशी फिल्डिंग फिरवली जाते. दोन क्षेत्ररक्षक आपल्याला तितकेच गेल्याच्या बाहेर बरोबर समोर पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक समोर लॉंग ऑफ मध्ये आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फलंदाज बीट होत आहेत. यष्टीरक्षक बीट झालेत मात्र फुटबॉलचा चांगला वापर केला जातोय.
शॉट फाईन लेगला जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. तोपर्यंत एक रन कंप्लीट होतो. एकेका धावेने संघ पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु एकेका धावेने काही फरक पडणार नाही मित्र म्हणे. समोरती तुम्हाला मोठ्या फटक्याने आगाज करावा लागेल, चौकार षटकार मारावे लागतील. यावेळेस हा चेंडू ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर निघून जातोय. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा, आउटसाइड द ऑफ स्टंप. धावसंख्या 3 आहे आकड्यावरती. यावेळेस ऑन साइडला चांगला प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू मात्र नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 5 आकड्यावरती पोहोचली आहे. गोलंदाज रेडी होतात पुन्हा एकदा. यावेळेस लाजवाब फटका आहे, मात्र चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडेल. क्षेत्ररक्षक थोडेसे बॉल पासून लांब राहत आहेत. तोपर्यंत एक रन नक्कीच कंप्लीट झालाय. काय गोलंदाजी केली जयेंद्र मामा यांनी. अचूक टप्प्यावरती बॉल फेकतायत, व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये. चेंडूला कधी कमी गतीने फेकतात, कधी डीप ठेवतात. सुरेख गोलंदाजी, कधी वेगाने बॉल पाहायला मिळतात. पहिल्या षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे. धावसंख्या तब्बल पोहोचली आता 8 आकड्यावरती. चांगली सुरुवात केली निधी संघाने आतापर्यंत. 8 धावांवरती रोखले पहिल्या षटकामध्ये. आता मात्र चेंडूला पावर लागेल. लेग स्टंपचा चेंडू भरपूर बाहेर निघून जातोय. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा, आउटसाइड लेग स्टंप. एक रनने मात्र स्कोर पुढे सरकतोय. 9 आकड्यावरती धावसंख्या पोहोचते. पहिले षटक मैदानात मार्गस्थ आहे. जीटीसीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण. अनेक प्रेक्षक वर्ग लाईव्ह मॅच एन्जॉय करतायत. त्यावेळेस मात्र ऑन साइडला मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी लॉंग षटकार. तर 6 धावा आल्यात. चौकार आहे नक्कीच. 4 धावा असतील. पंचांनी थोडासा मात्र निर्णय चुकीचा दिला, हरकत नाहीये. चौकार येतोय. तरी ते खेळ संपला पहिल्या षटकाचा आणि पहिल्या षटकानंतर 13 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. या धाव्यात पुन्हा एकदा आपण या येणाऱ्या 4 षटकांमध्ये काय घडेल काय बिघडेल, 75 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील, धाव्यात पुन्हा एकदा आपण जगदीश पाटील यांच्याकडे. धन्यवाद. तर धन्यवाद शुभम. तर सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं फार मोठा उच्चांक या ठिकाणी ज्या अनुमान निलजे संघाने बनवलाय त्याला मात्र चोख प्रत्युत्तर देत असताना उंबाडे संघ फटका चांगला आहे, मात्र जास्त उंची. क्षेत्ररक्षक कुंदम पगडे आणि थोडासा त्यांचा बॅलन्स या ठिकाणी पाहावं लागेल. गेलाय आणि षटकार ते मात्र पाहायला मिळतोय. उंबाडे संघाच्या वतीने फलंदाज रोहिदास आणि योगेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. पहिलं षटक मात्र अतिशय सुरेख पाहायला मिळालं. 13 धाबा आल्या आणि या ठिकाणी किशोर पाटील आले. पहिल्याच बॉलवरती त्यांच्या षटकार पाहायला मिळाला. उंबाडे संघाचा विचार केला तर गोलंदाजी पाहिजे तशी झाली नाही आहे. त्यामुळे ते फलंदाजीमध्ये दमकन दाखवत असताना या ठिकाणी आउटसाइड ऑफ स्टंप पंच वाईडची खूण करतात. 1 धाव अवंत रूपाने. यावेळेस फटका चांगला ऑन साइडला. जनार्दन मामा चेंडूवरती, चेंडूला ड्राईव्ह करतात. तोपर्यंत दुसरी धाव येते मात्र कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताम्या पाहायला मिळाला आणि त्याच्या जोरावरती मात्र या 2 धावा अंकित केल्या गेल्यात.
अद्यापर्यंत पाहिलं तर 3 सामन्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणारे संघ पराभूत झाल्यात. त्यामुळे इथे मात्र सोमनाथ होते मिडॉनला आणि साधा सोपा झेल सुटला गेला. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. मगाची सुद्धा पहिल्या दुसऱ्या सामन्यामध्ये देसाई संघाच्या दिलीप पाटीलने जो झेल सोडला आणि तेथूनच मात्र सामन्याला गरगर लागली आहे. सामना त्यांना गमवा लागला होता कारण 6 धावा मिळाल्या आणि झेल सुद्धा सोडला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये दातेली विपक्ष देसाई असा सामना होता. लोअर फुल टॉस या ठिकाणी पाहतोय श्रीपत मात्र यांना चांगले क्षेत्ररक्षण शॉर्ट स्क्वेअर लेगला उभे होते. 1 धाव मिळतोय. एकूण 24 धावा धावपळकावरती आल्यात. दुसरे षटक मार्गस्थ असताना किशोर पाटील यावेळी चांगला चेंडू म्हणता येणार नाहीये. आउटसाइड ऑफ स्टंप. पंच मात्र वाईडची खूण करतात. त्यामुळे इथे थोडासा गोलंदाजाला दिशेवरती नियंत्रण कंट्रोल करावा लागेल. विजूला फोन कर ना, तो जेवला की नाही. यावेळेस मात्र पुन्हा एकदा झेल होईल का? जनार्दन पाटील आहेत आणि झेल सोडणार नाहीयेत. चांगला झेल टिपलाय आणि पहिला फलंदाज पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून देतोय तो किशोर पाटील. डीजे चांगला लोकप्रिय संगीत आमचं डीजे मास्टर यांच्या वतीने आपल्याला ऐकायला मिळतोय. पहिला फलंदाज बाद झालाय. रोहिदास बाद झालाय ज्याने एक षटकार दाखवला होता. योगेश आणि आनंद ही जोडी पाहतोय मैदानावरती. यावेळेस चांगला बॉल होता आणि 2 लगातार चेंडू वरती एकही धाव नाही आहे. त्यामुळे निलजे संघाने सुटकेचा निश्वास सोडला असेल. कारण दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या स्थितीत होता संघ उंबाडे संघ. त्यामुळे ते 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकात आल्या 13 धावा आणि दुसऱ्या षटकात आल्या 12 धावा. त्यामुळे 25 धावा धापडकावरती उंबाडे संघ द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करत असताना एसके जरा लक्ष ठेव. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. आता मात्र तिसरे षटक सोमनाथ पाटीलला पाचारण केलं जातंय. या तिसऱ्या षटकामध्ये तर मात्र इथून थोडस दमकन दाखवावं लागेल. योगेश पाटील सुद्धा मॅचचा आनंद घेतात. उद्या मग परवा मात्र तो संघ येथे निलजे पुन्हा एकदा रेग्युलर क्रिकेट पाहायला मिळेल. स्ट्रायकर फलंदाज आनंदला पाहतोय. एक धष्टपुष्ट शरीरयष्टीचा खेळाडू. पहिलाच बॉल हिटिंग केलाय. खूप उंच चेंडू मात्र चेंडूवरती क्षेत्ररक्षक बिघाने आले आणि येथे मात्र झेल ड्रॉप. 3 धावा मिळवल्यात. टीमचा विचार केला तर अद्यापर्यंत 3 झेल सुटले गेल्यात या तिसरा षटक मार्गस्थ असताना. त्यामुळे ज्या हनुमान निलजे संघाला आता विचार थोडासा करावा लागेल. कारण जर असे झेल सुटले तर येणाऱ्या वेळेमध्ये हा संघ कधी पडद्याआड जाईल हे सांगणं फार कठीण जाईल. कुठला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. गडीमध्ये मात्र शानदार झेल टिपलाय. देवीदास होते.
नंबर 4 चौथ्या क्रमांकाचा फलंदाज पाहायला मिळतोय अरुण. सोमनाथ पाटीलला मात्र चांगलं यश मिळालंय. पुन्हा एकदा चांगला बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू डीप मिड विकेटला. जनार्दन पाटील वेगाने चेंडूवरती दुसरी धाव ते मात्र पूर्ण करीत असताना, कारण थ्रोपैकी मात्र एसटी रक्षकाकडे करायची होती आणि अशा वेळेला जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण चपळ क्षेत्ररक्षक आहेत ते जनार्दन पाटील. पुन्हा एकदा एसटी रक्षक विश्वास रसाळ्याने सकवलंय खेळाडूला, थोडेसे पुढे निघाले होते आणि एसटी चित केलाय आणि तिसरा फलंदाज गमावलाय टीम उंबाडे टीमने. मंडळ आडिले यांच्या वतीने स्पर्धेचे आधारस्तंभ, सर्वांचे लाडके, युवकांचे प्रेरणास्थान सन्माननीय राहुलभाई पाटील हे आपल्याला मात्र सकाळपासून आज त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. कारण त्यांचा कार्यकाल खूप मोठा आहे, कामं सुद्धा खूप मोठी आहेत, त्यामुळे त्यांनी इथे वेळ काढलाय. कारण टुर्नामेंट त्यांची आहे. यावेळेस मात्र पटका शानदार आहे. जनार्दन पाटील वेगाने आणि अतिशय सुरेख कॅच, चांगला ॲपड दिलाय. काय झेल पकडलाय जनार्दन मामाने. आज मात्र 16 वर्षाच्या युवकाला लाजवेल असा खेळाडू पाहायला मिळतोय आणि 2 झेल टिकल्यात. आता मात्र उंबाडे संघ थोडासा फसतोय आणि बॅकफुटला संघ पाहायला मिळतोय. ध्वजांचं आगमन झालं. या मंचावरती स्वागत असेल. नेक्स्ट मॅच मानपाडा विपक्ष दातिवली सामना असेल. यावेळेस पटका चांगला होता, सरळ रेषेत केलता, चेंडू मात्र गेलाय. तर पहा, जे जनार्दन मामाने झेल टिपलाय मगाशी, त्या झेलची या ठिकाणी आमचे राहुलभाई पाटील यांनी मात्र दखल घेतली आहे आणि जनार्दन मामांना 1001 रुपया पारितोषिक दिले. जरा जोरदार टाळ्या द्या, कारण या वयात सुद्धा त्यांनी 16 वर्षाच्या खेळाडूला लाजवलं असं क्षेत्ररक्षण केलंय. ज्या कॅच मिळत नव्हते, असं वाटलं होतं की कॅच ड्रॉप होईल, मात्र त्याच्यावरती वेगाने आल्यात, आपल्या पायांची हालचाल केली आणि 2 अप्रतिम झेल टिपल्यात. त्यामुळे राहुलभाई पाटील यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. तर पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्या, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती 2, चौथ्या बॉलवरती विकेट, 5व्या बॉलवरती विकेट आणि 6व्या बॉलवरती 1. तर असं पृथक्करण होतं. अतिशय चांगलं गुणलेखकाचं काम पप्पू बाणे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. कारण स्कोरर कसा असावा, जर स्कोरर चांगला असेल तर कॉमेंट्री करण्यासाठी सुद्धा मजा येते. तर कुंदन पगडे विचारतात आता धावा किती झाल्यात. आपण 75 धावा 74 बनवल्यात. 75 धावांची गरज होती उंबाडे टीमला आणि 3 षटकामध्ये धावा आल्यात त्या 31. तर आता 31 धावा आल्यात, 75 बनवायच्या होत्या, 31 धावा आल्यात. तर समीकरण 44 धावांचे आहे. 12 चेंडू आणि 44 धावा. मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर 12 बॉल मध्ये 40 बनवायच्या होत्या मागच्या सामन्यामध्ये आणि आता मात्र 45 बनवायचे आहेत 12 चेंडू मध्ये. त्यामुळे ते आणि अद्यापर्यंत 3 सामने झाले, ते 3 सामने जो दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ जिंकलाय. त्यामुळे येथे निलजे संघ जो दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ, बॅटिंग करणारा संघ जिंकलाय, ते मात्र चित्र येथे बदलवेल का. गोलंदाज किशोर पाटीलला पाहतोय.
ज्याने चांगली फलंदाजी केली आहे. मंग्या बस ना पाय दुखतील ना माझं. तर चौथं षटक किशोर पाटील यांचा. 2 फलंदाज पाहतोय, अजित आणि त्याचबरोबर आनंद. ही जोडी मैदानामध्ये उंबाडे टीमच्या वतीने. यावेळेस फटका फसलाय की काय, स्वतः किशोरने कॉल दिलाय आणि सुंदर झेल टिपलाय. कॉट एम बॉल, फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का लागलाय तो उंबाडे संघाला. तर नवीन फलंदाज प्रदीप मैदानामध्ये आल्यात. आत्ता मात्र 11 बॉल मध्ये 44 बनवायचे आहेत. त्यामुळे थोडंसं अवघड आव्हान पाहायला मिळते. मात्र शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. त्यामुळे ते चित्र बदलवेल निलजे संघ की चित्र बदलवेल तो जय मसोबा उंबाडे संघ. चांगली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओमसाई क्रीडा मंडळ आडिवली यांच्या वतीने स्वर्गीय सनी गजानन भाणे स्मृती चषक 2020 आयोजन पाहायला मिळते. या स्पर्धेचे आधारस्तंभ, या स्पर्धेचे सर्व करते सन्माननीय राहुलभाई पाटील. या वेळेस चांगला बॉल होता, पडल्यानंतर मात्र थोडासा खाली राहिलाय आणि चेंडू जातोय तो डाट. त्यामुळे 10 बॉल मध्ये 44 बनवायचे आहे. प्रत्येक बॉल वरती आता मात्र आपल्याला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. चौकार षटकाराची गरज असेल. मात्र किशोराची चांगली गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाजाला बीट केलाय, मात्र धाव पडली नाहीये. त्यामुळे आता इथे काय घडेल. 3 चेंडूवरती एकही धाव नाहीये. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळे 44 जाबा अद्याप बनवेल का उंबाडे संघ. कारण क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 36 जाबा झाल्यात. यावर्षी पाहिला तर 5 चेंडूमध्ये 38 धावा झाल्या होत्या पनवेलच्या मैदानावरती. त्यामुळे ते क्रिकेट आहे शेवटी. नव्हत्या होत ना. तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. एका दुक्का धावांनी काही होणार नाही आहे. फरक पडेल तो मात्र उंबाडे टीमला, ज्यांची सुरुवात छान झाली होती. मात्र त्यांना सातत्य टिकवता आलं नाही आहे. कारण क्रिकेटमध्ये सातत्याला फार महत्व असतं. त्यामुळे सातत्य इथे ठेवायला पाहिजे होते. फुल टॉस होता, क्लीन बॉल यू मिस आणि फलंदाज येथे बाद होते. दांडी गोल झाली आहे. आणखीन एक धक्का लागलाय तो जय मसोबा उंबाडे संघाला. नवीन फलंदाज सुरेश मैदानावरती आल्यात. आता मात्र हळूहळू सामना त्यांच्या हातातून निसटते की काय. कारण चांगली गोलंदाजी झाली आहे. किशोर पाटीलचा जर विचार केला तर 2 षटकांचा स्पेल हाताळलाय त्याने. चांगली गोलंदाजी केली आहे. धावा सुद्धा फार कमी दिल्यात. त्यामुळे आता विजयाच्या उंबरठ्यावर पाहायला मिळतोय जे हनुमान निलजे संघ. आता मात्र बनवायचे ते त्यांना 42 धावा. 6 चेंडू मध्ये 42 धावा बनवायचे आहेत. कारण तलाचे फलंदाज आहेत. त्यामुळे आता इथे 6 विकेट गमावल्यात. त्यामुळे तलाच्या फलंदाजाकडून अपेक्षा करता येईल का. कारण 6 बॉल मध्ये अद्याप 42 बनवायचे आहेत. चांगलं षटक फेकलं किशोर पाटीलने. फक्त 2 धावा दिल्या.
गोलंदाज देवीदास शेवटचं षटक घेऊन निलजे संघाच्या बाजूने. पंचांची सुद्धा अतिशय चांगली कामगिरी मैदानामध्ये पाहायला मिळते. सकाळपासून मात्र पंचगिरी करत असताना आमचे 2 पंच संदीप बाणे आणि त्याचबरोबर दशरथ सोरकाते. यावेळी स्टॉपेज चेंडू हवेत मात्र क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत. तोपर्यंत फक्त 2 धावा मिळतील. 2 धावा मिळाल्यात. 5 चेंडूमध्ये 40 धावा बनवायच्या आहेत त्या उंबरडे टीमला. यावेळेस स्टॉपेज झेल होईल का? यस, झेल टिपलाय आणि आणखीन एक धक्का दिला जातोय तो उंबरडे संघाला. आता मात्र फक्त औपचारिकता पाहायला मिळतोय. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. जी पाहायला मिळाली देवीदास यांची शेवटच्या षटकामध्ये. यावेळेस क्लीन बोल्ट. आणखीन एक धक्का दिला जातोय. काय गोलंदाजी आहे स्लॉगिंग ओव्हर मध्ये. गुड बॉलिंग. तर यावेळेस पाहिलं तर फक्त औपचारिकतातून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज चेटू मैदानावरती. तीन. पुन्हा एकदा टॉपेज होतोय. चेंडू मात्र पाठीमागे निघून येते. फक्त 2 चेंडू फेकावे लागतील देवीदास यांना. यस, ओके ओके. तर या ठिकाणी चौकाराला सरळ रेषेत केला गेलाय. मात्र आता वेळ खूप गेली आहे. तिला यायला पाहिजे होते मात्र वेळेत जेव्हा फटके आले नाही आहे. मात्र आता फटके पाहायला मिळतात. चौकार पाहायला मिळाला. पुढे एकदा टॉपेज. यावेळेस मात्र झेल ड्रॉप होईल आणि इथून मात्र संघ विजय ठरतो तो जय हनुमान निलजे संघ. त्याचबरोबर उंबारडे संघाचा आपण आभार मानूया की हा संघ वेळेवरती उपस्थित राहिला. म्हणजे त्यांची फलंदाजी फार चांगली होती मात्र गोलंदाजाने साथ दिली नाहीये. त्यामुळे युट्यूबच्या माध्यमातून आपण चुका शोधा की आपलं चुकलं कुठं. संघाच्या खेळाडूंना विनंती असेल सेक अँड करा, हस्तांदोलन करा. आणि आता मात्र सामना जिंकलाय तो निलजे संघाने आणि या सामन्याचा हिरो ठरतोय तो ज्याने 38 धावा कुठल्या आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेट मिळवल्या. तो ठरला किशोर पाटील या सामन्याचा मानकरी. तर आता सामना सुरू होईल. मानपाडा विपक्ष दातिवली असा सामना असेल. टॉस जिंकला मानपाडा टीमने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय.
निळजे संघाचे खेळाडू एक वरिष्ठ खेळाडू जनार्दन मामा पाटील यांना सुद्धा आम्ही मंचावरती इन्व्हाइट करतोय. आमच्या या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय राहुलभाई पाटील यांच्या वतीने 1001 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक मिळालंय, कारण त्यांनी सुरेख झेल टिपल्यात. तर मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी प्रजेजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या सामनावीराचा पुरस्कार द्यावा. ट्रॉफी दे ट्रॉफी दे सफेद सफेद पहिल्यांदाच अशी ट्रॉफी पाहायला मिळते. पाहताच क्षणी प्रेमात पडावं एवढी सुंदर आणि सुबक ट्रॉफी सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ही ओमसाई क्रीडा मंडळ आडिवली यांच्या वतीने ट्रॉफी पाहायला मिळतोय. आणि जनार्दन मामा यांना सुद्धा आम्ही इन्व्हाइट करतोय. सन्माननीय राहुलभाई पाटील यांच्या वतीने 1001 रुपयाचं पारितोषिक का देऊ नये, जरा जोरदार टाळ्या द्या. या वयात सुद्धा त्यांनी एवढे सुरेख झेल टिपल्यात, जणू काही जॉन्टी रॉडची आठवण झाली आपल्याला.